हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पनीर कोफ्ता करी बनवणार आहोत। त्यासाठी 100 ग्रॅम पनीर, एक मोठा बटाटा, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सर्व मसाले आपल्याला लागणार आहे। मी छान पनीर आणि बटाटा किसून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिर्च आणि लाल मिर्च आणि धनिया पावडर, अद्रक लसूणचा 1 चम्मच पेस्ट आणि 1 चम्मच मीठ घातलेला आहे। हे संपूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये संपूर्ण मसाले घालून छान गोळा तयार करून घेणार आहोत। हे बघा, मी मीठ पण घातलेलं आहे आणि नंतर शेवट यामध्ये 2-3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यामुळे कोफ्ते छान होतात। हे बघा, संपूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि संपूर्ण गोळा आपण छान असा तयार करून घेतलेला आहे। नंतर हाताला तेल लावून या पिठाचा छान आपण याचे छान गोळे तयार करणार आहोत, छोटे छोटे। तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। एका फ्राय पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये लसूण, छोटी विलायची आणि दालचिनी घालून छान तेलावर तळून घेणार आहोत। हे बघा, तेजपान घातलेलं आहे। मी थोडे गरम मसाले यामध्ये घालायचे आहे आणि हे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा मोठा कापून घालायचा आहे। तो पण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तो लालसर परतून झाल्यानंतर आपण 2 मोठे टमाटर यामध्ये घालणार आहोत, हे बघू शकता तुम्ही। आणि त्यामध्ये आपण 10-12 काजू पण घातलेले आहे। ग्रेव्हीला छान कलर येतो आणि टेस्टी लागते काजूमुळे ग्रेव्ही। हे बघा, छोटे छोटे गोळे तयार आहेत। कढईमध्ये आपण कोफ्ते तळून घेणार आहोत। किती छान कोफ्ते झालेले आहेत आपले। नंतर एका फ्राय पॅनमध्ये आपण बटर घेणार आहोत आणि त्या बटरमध्ये आपण मिक्सरमध्ये हे संपूर्ण थंड झालेली ग्रेव्ही बारीक करून घेणार आहोत। हे बघा, फ्राय पॅनमध्ये बटर टाकल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली संपूर्ण ग्रेव्ही यामध्ये आपण घालणार आहोत। ग्रेव्हीचा कलर तुम्ही बघू शकता, किती छान आलेला आहे। नंतर या ग्रेव्हीमध्ये मी थोडीशी साखर, मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च 1 चम्मच घातलेला आहे। तुम्ही यामध्ये मलाई पण घालू शकता, खूप टेस्ट लागतो। मी नंतर शेवट घातलेली आहे मलाई। हे बघू शकता तुम्ही। धनिया पावडर आणि गरम मसाला संपूर्ण टाकायचा आहे। नंतर एका प्लेटमध्ये छान कोफ्ते सर्व करायचे आणि ग्रेव्ही टाकायची। तर किती छान झाली मैत्रिणींनो आपली ग्रेव्ही। नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।